नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे मस्त अशी मुरमुऱ्याची भेळ। तर चला बनवूया मस्त अशी चटपटीत लागणारी मस्त अशी सुकी भेळ। तर चला बनवूया। तर ही बनवायला भेळ खूप छान आहे, तर छोट्या मोठ्या भुकेसाठी नक्की ट्राय करा। तर ही मुरमुऱ्याची भेळ बनवण्यासाठी मी 2 टोमॅटो, 2 कांदे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। नंतर हा कांदा टोमॅटो बारीक चिरायचा आहे। तर मी हा टोमॅटो मस्त असा बारीक चिरून घेते। तर मी खूप साधी सिंपल भेळ बनवत आहे। तर बघा अशी मस्त भेळ बनवून घ्यायची। तर मी हे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले। नंतर 2 कांदा आणि हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। नंतर मुरमुरे मी चाळून घेतले आहेत। तर या मुरमुऱ्यामध्ये हे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायची। तर तुम्हाला जर जास्त दुपारच्या वेळेस जर भूक लागली आहे आणि काहीतरी लवकर चटपटीत खायचं आहे बनवून, तर नक्की ही सुकी भेळ बनवून खा, खूप छान लागते। तर मी एक अर्धा लिंबू चिरून घेतला होता, लिंबू याच्यावरती पिळून घेतला। नंतर शेंगदाणे आहेत, थोडेसे शेंगदाणे तळून घेतले आहेत तेलामध्ये। तर शेंगदाणे टाकून घ्यायचे। नंतर मी चिचा अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घातले होते, थोडंसं चिचाचं पाणी पण टाकायचं। चिचाच्या पाण्याने मुरमुऱ्याच्या भेळीला खूप छान टेस्ट येते। तर मी चिचाचं पाणी मस्त चिचाचं या मुरमुऱ्यामध्ये टाकून घेतलं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खूप छान लागते ही भेळ। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा। तर ही भेळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशी। याच्यामध्ये शेव टाकली तरी चालेल, शेव, चिंच गुळाचं पाणी। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।